श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाविषयी. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात. सर्व स्वामी भक्त स्वामींचा प्रगट दिन अतिशय आनंदाने साजरा करतात, कारण ते स्वयंभू होते. आपण ईश्वरी अवतार आहोत असे त्यांनी कधीच कोणालाही सांगितले नाही. अष्टसिद्धी त्यांच्या आज्ञेत होत्या. वरून क्रोधित दिसत असणाऱ्या श्री स्वामींच्या अंतःकरणात मात्र अखंड प्रेमाचा झरा वाहत असे. आपल्या सर्व शिष्यांना वेदांताचे निरूपण करून त्यांना संस्कृती आणि संस्काराचे धडे दिले. गुरुभक्तीचे किती महत्त्व आहे हे सांगून गुरुभक्ती केली असता भक्तांची मोहमायेपासून कशी सुटका होते असे मार्गदर्शन केले. नास्तिकांना आस्तिक बनवून सर्वांना भक्ती मार्गाकडे वळविले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार आहेत. दत्त संप्रदायात श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतीच होत, म्हणजे दत्तावतार होत. श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे. श्री नरसिंह सरस्वतींचा पुढील अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ होते. श्री शैलयात्रेच्या वेळी कर्दळी वनात रम्य परिसरात अदृश्य झाले आणि श्री शैल्य पर्वताच्या जंगलात समाधी अवस्थेत 300 वर्षे राहिले. श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांत स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं, मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड थोड्या भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले, रागावले नाहीत. तसेच तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. ते उठून हरिद्वार, केदारेश्वर करून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर असे फिरत फिरत अक्कलकोटला आले. तेथे ते 21 वर्षे राहिले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो. एक प्रसंग असा होता की अक्कलकोट स्वामींनी प्रसाद भोजन सर्वांना अन्नपूर्णा मातेच्या अवतारात दिले. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. असं म्हटलं जातं. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. श्री स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन दिले. श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. परमेश्वर प्राप्तीचे ज्ञानयाग, भक्तियोग, राजयोग आणि हठयोग हे मार्ग असून त्यांनी आपल्या
तपश्चर्येच्या बळावर हठयोग साध्य केला होता. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी दुपारी पंचतत्वात विलीन झाले. त्यांनी नेहमीच्या बसण्याच्या वटवृक्षाखाली आपला देह ठेवला. श्री स्वामी समर्थांनी समाधी घेण्यापूर्वी आपल्या भक्तांना आपल्या निर्वाणाची चिन्हे दाखवली होती. आजही स्वामी निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्तांवर कृपा करतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले जाते. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. श्री स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने प्रत्येक भक्ताला त्याच्या इच्छित देवतेच्या रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना श्री स्वामी समर्थांनी आपलेसे केले. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने श्री स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात आणि श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्यावर आलेली संकटे दूर करतात. श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सर्वीकडे आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थांचा जय जयकार पारायण केले जाते. तर अशी होती श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाविषयीची माहिती. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.